सरपंच व उपसरपंच चषक 2026 वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा वर्ल्ड कप आणि मान्यवरांचं आपण करूया गोड शब्दांमध्ये सहर्ष स्वागत। चला दोन्ही संघ मैत्री गट्टा कर्जून आणि श्री गणेश भाताने पडा। आपण मुख्य मंचाच्या समोर यायचंय। महिला वर्गांचं देखील या ठिकाणी होते आगमन आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। चला दोन्ही संघ काही करायचे।
साष्टांग दमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधिके. ते प्रथम पूजनीय गणपती बाप्पा, त्याच्या आशीर्वादाने ही भूमी पावन झाली. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी बादाने गावाची कुलस्वामिनी गावदेवी मातेला मानाचं अभिवादन करून आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. मुख्य मंचावर उपस्थित मान्यवर त्यांना मी विनंती करतोय की आपण या उद्घाटन समारंभाला सुरुवात करतोय, सो आपण यायचं आहे. वसई आदिवासी क्रीडा शिक्षण अंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स 51-17 भाताने पण आयोजित सरपंच व उपसरपंच चषक 2026 ची ही रूपरेषा आपण पाहत आहे. प्रत्येकाला वेट होता या स्पर्धेचा आणि विशेष करून आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. काल होळीचा गुलाल उधळला गेला, आज क्रिकेटचा हा गुलाल उधळण्याची याच्या दिवसाची सुरुवात आहे. आणि विशेष करून रुपेशजी बागी, मैत्री दुनियेतील राजा माणूस, आणि आजपासून या वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत सरपंच व उपसरपंच चषक 2026 माझे आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान राजेश रघुनाथजी पाटील साहेब, विद्यमान सरपंच साहेब हितेशजी बाडगा, विद्यमान उपसरपंच हेमराजजी कासार, रंजनाजी सायरे मॅडम, महिला वर्ग तो देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. विद्यमान सौ सुजाता बाळूजी बागे, नर्मदा नौशाजी बागे, मंजुळा विलासजी बागे आणि पौर्णिमा बाळूजी बागे, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. विद्यमान प्रणयजी कासार ते देखील आज उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघ देखील आज वेळेवर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आज फ्रेशली संघ जे खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाटील नेटवर्कवर थेट प्रक्षेपण जतीन जिकिणी, आज तनिष राऊत स्कोररच्या भूमिकेमध्ये ते देखील पाहायला मिळणार आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कपिल पाटील, ब्रँड आहे बहाडोलीचा, त्यानंतर सूरज यादव, त्यांना देखील आज आपण पाहताय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. या सकाळच्या सत्रातील ही क्षणचित्रे आहेत. तमाम मान्यवर हस्ती, तमाम गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडाचे आयोजक जे आपल्याला पाहायला मिळतात. रुपेशजी बागे असतील, दीपकजी लहांगे, महेशजी पागी, साईजी पागी, कपिलजी पागी, विकेश पागी, विलासजी पागी, राजेशजी पागी, रघुनाथजी पागी, गणेशजी पागी, रोशनजी सालकर, तेजसजी पागी, रोहिदासजी पागी, निलेशजी पागी, लक्ष्मणजी काटेला, चिंतामणजी लहांगे, विशालजी लहांगे, अतुल पागी, विकास भोये, राजेंद्र सायरे, बाळू पागी, तमाम महिला वर्ग आणि तमाम भाताने पाडा ग्रामस्थ आणि भातानेकर, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. सुंदर असं मैदान जे आपण पाहत आहे, आदरणीय भाऊ काका मैदान, अर्थातच रवींद्र जयरामजी कासार या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं उपलब्ध करून दिलं गेलंय आणि त्यांचं देखील कौतुक. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे महाकाल, अर्थातच योगेश कासार आणि तदनंतर दिव्येश, त्यांना देखील आपण पाहू शकाल. या स्पर्धेकरिता जे ऑफिशियली पंच लाभलेत, अमित बरप, सागर टोपे आणि कवेश लोंडे, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. भाऊ काकांचं देखील या ठिकाणी झालंय शुभ आगमन आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अतिशय सुरेख पद्धतीचं मैदान जे सजवलं गेलं आणि आजपासनं या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. प्रथमतः असं घटित झालंय की 5 बायसायकल
ज्या वसई आदिवासी क्रीडा इतिहासामध्ये पाहायला मिळतात. आणि ही स्पर्धा जी अधिकच उंच शिखर गाठणार आहे. मी नेहमीच म्हणतो, कुठलंही काम जर तुम्हाला करायचं असेल तर फायदा या शब्दाचा उल्लेख हा तुमच्या डिक्शनरीमध्ये नसावा. रवींद्र भाऊ काका यांचं देखील या ठिकाणी झाले शुभ आगमन आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सोबतूनच जे स्टँड आपण पाहत आहे गावदेवी स्पोर्ट्स पाहताने पडा. महिला स्टँड जो सेपरेटली आहे, जो या स्पर्धेचा एक महत्वाचा अंग आहे. गावदेवी स्पोर्ट्स पाहताने पडा 51-17 स्टँड जो एक G2चा प्रतीक जो नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. द केक स्टुडिओ स्टँड आणि त्यानंतर कैलासवासी भावेश पागी, कैलासवासी संजय पागी आणि कैलासवासी कमलाकर बाडगा स्टँड जो चहूबाजूने आपण पाहत आहे. प्रियल आणि अपूर्वी या दोघी देखील उपस्थित झाल्यात आमच्या चिमुकल्या. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री संवेदन्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जिजो छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजयाचा प्राण योगियाचे मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा प्रजा तोषवी राज्य वाढवी तख्त भूषवी ऐसा राजा जो कर्मयोगी तो धर्मयोगी तो युग पुरुष तो ऐसा राजा. अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आदिवासी धरती सूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांना मानाचं अभिवादन. दीप प्रज्वलन या ठिकाणी केलं जाते. आदरणीय भाऊ काका ज्यांच्या माध्यमानं हे मैदान उपलब्ध करून दिले गेले. विद्यमान रंजनाजी सायरे मॅडम आणि विद्यमान माजी आमदार साहेब राजेश रघुनाथजी पाटील, सरपंच आणि उपसरपंच विद्यमान हितेशजी बाडगा, हेमराजजी कासार, प्रणयजी कासार, कृषी बाजार समितीचे संचालक आणि हे दीप प्रज्वलन केलं जाते. कुठल्याही कार्याची सुरुवात म्हणायची झाली तर आपण गणपती बाप्पांच्या नावानेच करतो. म्हणून विघ्नहर्ता श्री गणेश अशी त्यांची ओळख. 14 कला 64 विद्येचे अधिपती गणपती बाप्पा, त्यांना सर्वात आधी आपण नमन करणार आहोत. ही स्पर्धा म्हणायची झाली तर भाताणेकरांचा अभिमान आहे आणि ही अभिमान असणारी गोष्ट की आज वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या इतिहासामध्ये ही स्पर्धा खूप महत्वाची राहिली आणि म्हणूनच गणपती बाप्पाला नमन केलं जाते. आदिवासी धरती सूर्य आबा बिरसा मुंडा यांना देखील नमन केलं जाते आणि तदनंतर
साईबाबांच्या चरणी देखील नामस्मरण केलं जातंय. कारण की भाताणे म्हणायचं झालं तर शिर्डी आणि भाताणे ही बाईक रॅली सर्वांनाच ठाऊक आणि प्रचलित आहे. आणि म्हणूनच साईबाबांशिवाय ही स्पर्धा देखील अधुरी आहे आणि त्यांचे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईबाबांच्या चरणी देखील हे नामस्मरण. बापांचा आशीर्वाद, आई गावदेवीचा आशीर्वाद, साईबाबांचा आशीर्वाद या संपूर्ण स्पर्धेला मिळावेत आणि स्पर्धा सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पार पडावी. भाऊ काका यांना देखील मी विनंती करतोय की आपण हे श्रीफळ वाढवायचं. रंजनाजी सायरे मॅडम यांना देखील मी विनंती करतोय की आपण हे श्रीफळ वाढवून भाऊ काका यांच्या शुभ असताना श्रीफळ वाढवलं जाते. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती साई बाबा की. श्रीफळ वाढवलं जाते. विद्यमान रवींद्र जयरामजी कासार अर्थातच भाऊ काका एक दिलदार व्यक्तिमत्व आणि ज्या माध्यमांना हे मैदान. बोला गावदेवी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि इथूनच मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने रवाना होणार आहोत. ही स्पर्धा म्हणायची झाली तर प्रत्येकाकरिता एक अभिमान आहे आणि अभिमान हा फार महत्वाचा शब्द आहे. कारण की मी नेहमीच म्हणतो चंद्रावर दुसऱ्यांदा कुठला मनुष्य गेलाय हे कोणाच्या लक्षात नसेल, परंतु पहिल्यांदा कोण गेले हे सर्वांच्याच लक्षात आहे. म्हणून कुठलीही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर ती क्वालिटी तुम्हाला दर्शवावी लागते आणि हीच क्वालिटी या स्पर्धेची फार महत्वाची ठरले. म्हणून वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला संबोधलं जाते. तमाम आमचे मान्यवर हस्ती, तमाम आमचे खेळाडू आणि आज स्पर्धेकरिता उपस्थित झालेले आमचे संपूर्ण मान्यवर, त्या सर्वांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. या सकाळच्या सत्रातील ही क्षणचित्र आपण पाहताय. सर्वात आधी यष्ट्यांचं पूजन ते केलं जाईल. ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. हीच ती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ज्याकरिता येत्या 5 दिवसांमध्ये आमचे 58 संघ आमने सामने पाहायला मिळणार आहेत.
चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक. यशांचं पूजन ते केलं जाते. जमातीने आपल्याला ओळख दिली आज खेळाडू म्हणून. जमातीत आपण आज एक खेळाडू म्हणून वाढलो. त्या मातीला ही मानवंदना दिली जाते. सुंदर अशी ट्रॉफी प्रियला आणि पूर्वी या ट्रॉफीच्या अवतीभवती आपण पाहताय. महिला मंडळ आणि महिला वर्ग ते देखील उपस्थित झालेत उद्घाटन समारंभाला. प्रणयजी कासार यांच्या माध्यमाने ही मानवंदना दिली जाते. उद्घाटन समारंभ आपण पाहताय थेट प्रक्षेपण पाटील नेटवर्कवर. जी सुंदर अशी खेळपट्टी आपण पाहताय, विशेष करून प्रवीणजी बागी, वर्षाजी सायरे आणि रामजी काटेला या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं आकर्षित तयार झालेली आहे. क्रिकेट म्हणायचं झालं तर प्रत्येकाला एकत्रित आणण्याचं काम हे सातत्याने केलंय. रंग, रूप, वेश, भाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी क्रिकेटमध्ये आपण प्रत्येक वेळेस एकत्रित येत असतो. श्रीफळ वाढवलं जाते आणि या स्पर्धेचा हा शुभारंभ बरोबर 10:35 मान्यवरांच्या शुभ हस्ताने हे श्रीफळ वाढवलं जाते. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. रंग, रूप, वेश, भाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी अभिमान आहे या भारत राष्ट्राचा आणि गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा. आज भारत या राष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये राहतोय. आज महाराष्ट्र राज्याची स्थापना म्हणायची झाली तर 1 मे 1960 मुंबई त्यांची राजधानी आणि उपराजधानी नागपूर, 36 जिल्हे, 358 तालुके, 3,07,713 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस वी शेप करून उभं राहायचंय सर्वांनी. म म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, म म्हणजे मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा आणि गर्व आहे मला माझ्या मराठी भाषेचा. आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, या मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सर्वांनी आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचंय. आपण कॅप आणि गॉगल जर परिधान केले असतील तर ते आपण कृपया 1.5 मिनिटाकरिता खाली ठेवायचे आहेत. हा महाराष्ट्राच्या राज्यगीतेचा मान असणार आहे. एक साथ विश्राम. आणखी काही प्रेक्षक आहेत ज्यांनी कॅप घातली असेल तर कृपया आपण खाली ठेवा. एक साथ सावधान. महाराष्ट्राचं राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र
माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयल भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयल भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी ताजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जत सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभूराचा घरी घरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एक साथ विश्राम. दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण आमने सामने यायचा आहे. टॉसचा कॉल तो केला जाईल. टॉसचा कॉल केला जातोय मान्यवरांच्या शुभ असताने. 5117 आणि एका बाजूने आपण पाहताय आई गावदेवी. या स्पर्धेची झलक ही सर्वात अलग विद्यमान माजी आमदार राजेश रघुनाथजी पाटील यांच्या शुभ असताने केला जाईल टॉस. दोन्ही संघ जे आपण पाहताय आमने सामने आहेत ती मैत्रीकट्टा कर्जोन संघ आणि श्री गणेश भातानेपाडा. दोन्ही संघांना शुभेच्छा देतात आमदार साहेब आणि त्यांच्या शुभ असताना केला जाईल आता टॉस. 51-17 आणि आई गावदेवी असा कॉल करायचा आहे. सो टॉसची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल आणि नाणेफेकीचा कॉल जो जिंकलाय श्री गणेश भातानेपाडा या संघाने आणि निर्णय तो आमच्यापर्यंत लवकरात लवकर आपण सुपूर्द करायचा. या मान्यवरांना विनंती करतोय की आपण ओळख परेड या ठिकाणी करणार आहोत. 51-17 या स्पर्धेची जी रूपरेषा आणि टीम आई गावदेवी जे आपल्याला पाहायला मिळतंय या शेक हँड केले जाईल. संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आमच्या खेळाडूंना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत, हस्तांदोलन करायचं आहे आणि तदनंतर आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय अतिशय सुरेख पद्धतीने आता म्हणावं लागेल जे प्रॉमिस केलं होतं रुपेशजी बागे यांनी ते सत्यामध्ये साकारून दाखवलंय. काय मैदान सुशोभित केलंय. हिरवाई जे आपल्याला पाहायला मिळतोय विशेष करून आणि म्हणूनच प्रॉमिस काय असतं हे आपण पाहिलं होतं. महाराज जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत गनिम खिंडीत रोखून धरतो आणि ते आपले शूरवीर मावळे त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपण देऊया आदरांजली.
उलट परेड ती केली जाते. महिला वर्ग जो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर श्री गणेश भातानेपाडा संघ या संघाला देखील शुभेच्छा देत आहेत. पाटील नेटवर्कवर तुम्ही बंधून राहा या 5 दिवसांमध्ये, कारण की प्रत्येक क्षण चित्र ही फार महत्वाचे आहेत. आणि या सकाळच्या सत्रामध्ये जे श्रोतेगण जॉईन झालेत, जे लाईव्ह आम्हाला पाहत आहेत, ऐकतायत, त्या सर्वांचं स्वागत आहे. या स्पर्धेची हीच क्वालिटी आहे जी सर्वांना मनमोहित करणारीच आहे. आणि म्हणून ही स्पर्धा उच्च स्तरावर येत्या 5 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओळख परेड ती संपन्न केली जाते. आणि तदनंतर जे आमचे मान्यवर आहेत, महिला वर्ग आहे, त्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. एक दर्जेदार स्पर्धा, एक क्वालिटी, ती सर्व काही या स्पर्धेने दाखवूनच दिले. रंग भरण्याचे काम जे आमचे खेळाडू करणार आहेत. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा आमचा पाटील नेटवर्क जो विशेष करून सुसज्जित आहे ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्याकरिता. सो एक सुंदर असं गाणं येईल आणि गीतेनंतर आजच्या दिवसाला सुरुवात होईल. संपूर्ण मान्यवरांना मी विनंती करतोय की या ओळख परेड संपन्न झाले, फोटो सेशन केल्यानंतर आपण मुख्य मंचाच्या समोर येऊन राहायचं आहे. या स्पर्धेची झलक सर्वात अलग म्हणून रुपेची बागी दोस्ती दुनियेतील राजा माणूस आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा हा वर्ल्ड कप ज्याला आजपासून सुरुवात होणार आहे. स्टे विथ अस, कुठे जाऊ नका. आम्ही लगेचच परत येणार आहोत लाईव्ह ऍक्शन घेऊन. दोन्ही खेळाडू कक्ष सेपरेटले आहेत. सो दोघांनाही त्या खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली. माझ्या आईचा उत्सव भरतोय भरतोय नवरात्रीला, भरतोय नवरात्रीला, भरतोय नवरात्रीला. सारा गाव लोक जमून येतोय आईच्या देवळाला, आईच्या देवळाला, आईच्या देवळाला. आई माझी हिरवी हिरवी साडी तिने चली गो, आई माझी हिरवी हिरवी साडी तिने